हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती संभाजी महानगरपालिकेचा 2024मध्ये जे पेपर झाला होता, हा पेपर आयोगाने घेतला होता. तर याचे सर्व क्वेश्चन मी काढलेले आहेत. यामध्ये मराठी, इंग्लिश, GS, ॲप्टिट्यूड आणि टेक्निक यामध्ये मराठी सेक्शनमध्ये शुद्ध अशुद्ध वाक्य, एकवचन, अनेक वचन, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि 5 क्वेश्चन हे पॅसेजवर आले होते. तर इंग्लिशमध्ये बघा त्यांनी काय काय विचारलं होतं. त्यामध्ये एरर विचारला होता. एरर, वर्ड स्वॅपिंग, सायनोनियम्स, अँटोनियम्स, फिल इन द ब्लँक्स, आर्टिकल्स आणि क्लॉज टेस्ट. क्लॉज टेस्ट म्हणजे तुमची फिल इन द ब्लँक्स. एक पॅसेज दिलेला असतो, त्यामध्ये आपल्याला काही स्पेस त्यांनी रिकामा सोडलेला असतो, त्याच्यामध्ये आपल्याला वर्ड फिल करायचे असतात. तर रिझनिंगमध्ये बघा त्यांनी काय काय विचारलं होतं. मन बेस्ड पझल, ऑड अल्फाबेट पेयर्स, फॉरवर्ड बॅकवर्ड पेयर्स, सिलॉजिझमवर क्वेश्चन आला होता. सेटिंग अरेंजमेंट विचारलं होतं. त्यानंतर ट्रेनवर एक क्वेश्चन विचारला होता ॲप्टिट्यूडचा. त्यामध्ये ब्लड रिलेशन पण एक विचारलं होतं. डिकोडिंग चालतं. आता आपण टेक्निकलचे काय क्वेश्चन बघू. टेक्निकलमध्ये त्यांनी सर्व टॉपिक विचारले होते. सब्जेक्ट. आता पहिला क्वेश्चन बघा, मॅक्झिमम शिअर स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट M20साठी विचारलं होतं त्यांनी. नंतर C2S कंटेन इन सिमेंट हे एक विचारला होता. ब्लोटिंग, डिफेक्ट्स ऑफ ब्रिक्स हे एक प्रश्न विचारला होता. नंतर स्टँडर्ड कन्सिस्टन्सी ॲपॅरेटस, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीवरचा क्वेश्चन विचारला होता. त्यामध्ये त्याचे डायमेन्शन पण विचारले होते एक्झाममध्ये. त्यानंतर बघा, टाईप ऑफ फ्लोट डेफिनेशन CPM पार्टमधला क्वेश्चन आहे. प्रोबॅबिलिटी फॅक्टर हा पण CPM पार्टमधला क्वेश्चन विचारला त्यांनी. डच बॉन्डची डेफिनेशन विचारली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आयसोप्लेट डेफिनेशन विचारले आहे. आयसोप्लेट, आयसोहाईट, आयसोसलाईन याचे सर्व डेफिनेशन विचारतात एक्झामला. नेक्स्ट क्वेश्चन, युजर्स लोड फॉर वन एंड हिंज अँड वन एंड फिक्स फॉर्ममधला क्वेश्चन आहे. नंतर अल्टिमेट बेअरिंग कॅपॅसिटी विचारला होता, न्यूमेरिकल बेस क्वेश्चन. नंतर कॅम्बर फॉर CC पेमेंट किती असतो, हेवी रेनफॉलसाठी किती असतो हे एक विचारला होता. नेक्स्ट क्वेश्चन, स्किड रेजिस्टन्स न्यूमेरिकल विचारला होता, हायवेमधला क्वेश्चन आहे. सिंकिंग फंड न्यूमेरिकल बेस क्वेश्चन विचारला होता, एस्टिमेटिंग कॉस्टिंग. नंतर कोलिजन डायग्राम ट्रॅफिक इंजिनिअरिंगमधला क्वेश्चन आहे, याची बेसिक डेफिनेशन त्यांनी विचारली होती एक्झामला. नेक्स्ट क्वेश्चन बघा, स्लीपर डेन्सिटी न्यूमेरिकल विचारलं होतं. न्यूमेरिकल बेस क्वेश्चन विचारला आहे स्लीपर डेन्सिटीवर, फॉर्म्युला बेस क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बेसिक कॅपॅसिटी एक विचारला होता, याची डेफिनेशन विचारली होती फक्त. नेक्स्ट क्वेश्चन, लॉस एंजलस ॲव्हरेजन व्हॅल्यू सरफेस स्कोअरसाठी किती असते, मला वाटतं 40% असं काहीतरी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, DSI ऑफ फ्रेम टॉसमधला क्वेश्चन आहे हा. फ्रेम एक डायग्राम दिली होती आणि DSI काढायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फ्लोरिंग प्लास्टरिंग याचं मेजरमेंट युनिट काय आहे, याचं मीटर स्क्वेअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, नंतर त्यांनी ट्रॅपेझॉइडल फॉर्म्युला बेस क्वेश्चन विचारला होता, न्यूमेरिकल आलं त्याच्यावर, इझी क्वेश्चन होता हा. नेक्स्ट क्वेश्चन, क्लोराईड कंटेंट हा एक क्वेश्चन विचारला होता, क्लोराईड कंटेंटचा. नेक्स्ट क्वेश्चन, हार्डनेस अल्कलिनिटी याच्यावर एक न्यूमेरिकल बेस क्वेश्चन विचारला होता. हा क्वेश्चन त्यांनी तयार केला, इन्व्हायरमेंटमधला क्वेश्चन आहे हा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सस्पेंडेड ग्रोथ मेथड ऑफ सिवेज इन्व्हायरमेंटमधला क्वेश्चन आहे. नंतर नॉईज लेवल स्टेटमेंट बेस क्वेश्चन विचारला होता, इन्व्हायरमेंट. श्रंक स्केलचा न्यूमेरिकल बेस क्वेश्चन विचारला होता. नंतर RF रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन सर्वेमधला क्वेश्चन आहे, याच्यावर एक न्यूमेरिकल बेस क्वेश्चन विचारला होता. टाईप्स ऑफ लेबलिंग एक क्वेश्चन आला होता. सेल्ट फॅक्टर इन लेसिस थेअरी डिपेंड्स अपॉन हा एक क्वेश्चन आला होता इरिगेशनमधला. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इव्हेंट डेफिनेशन याच्यावर एक क्वेश्चन विचारला होता, इव्हेंटवर याची बेसिक डेफिनेशन विचारली होती. डिकेन्स फॉर्म्युला एक न्यूमेरिकल बेस क्वेश्चन विचारला होता. नेक्स्ट क्वेश्चन, बॅक साईडची डेफिनेशन विचारली होती आणि बर्नॉलिस थिअरम बेस क्वेश्चन विचारली होती. या टाईपचे IPS क्वेश्चन विचारतं, फॉर्म्युला बेस
डेफिनेशन बेस्ड क्वेश्चन असतात बेसिक. आणि मी PMC JEE MGPचे क्वेश्चन टाकलेले आहेत या चॅनलवर. जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.